नमस्कार मित्रांनो, एमपीएससी गटक पूर्व परीक्षा 2026 मध्ये नॉर्मलायझेशन मेथडचा वापर होणार आहे आणि 2027 मध्ये राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सी या सर्व पूर्व परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन कन्सेप्टचा वापर होणार आहे. आता नॉर्मलायझेशन आहे तरी काय? तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर जेव्हा परीक्षा जी आहे तर ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, म्हणजे ऑनलाईन परीक्षा होते आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा ऑनलाईन घेतली जाते, तेव्हा या मेथडचा वापर जो आहे तो गुण काढण्यासाठी होतो. मग कशा प्रकारे या मेथडने मार्क काढले जातात? तर बघा, नॉर्मलायझेशन मध्ये काय होतं, तर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळे पेपर असतात. सेम पेपर असून तर चालणार नाही. मग काही शिफ्टमध्ये कठीण पेपर आपल्याला बघायला मिळतो, काही शिफ्टमध्ये मीडियम पेपर आणि काही शिफ्टमध्ये सोपा पेपर आपल्याला बघायला मिळतो. ते नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये गुण जे आहे ते ऍडजस्ट केले जातात. मग ज्या शिफ्टमध्ये कठीण पेपर आलेला असतो तर त्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांचे गुण जे आहे ते वाढवले जातात आणि ज्या शिफ्टमध्ये सोपा पेपर आलेला असतो तर तिथल्या विद्यार्थ्यांचे गुण जे आहे ते कमी केले जातात. त्याचबरोबर मध्यम पेपर असलेले जे काही विद्यार्थी असतात त्यांच्या गुणांमध्ये फारसा काही बदल होत नाही. तर अशा प्रकारे गुण ऍडजस्ट करण्याची जी प्रक्रिया आहे तिला नॉर्मलायझेशन म्हटलं जातं आणि तिचा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याच्या आधारे हे नॉर्मलायझेशन केलं जातं आणि आता हे एमपीएससी मध्ये लागू केलं जाणार आहे. तर हे कितपत योग्य एमपीएससी मध्ये लागू करणं हे तुम्ही मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.